नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आरटीओएमईच्या 461 जागांचं मागणी पत्र एमपीएससी कडे गेलं हे आपण बऱ्याच दिवसापासून ऐकून आहोत आणि काही दिवसापूर्वी एमपीएससीने स्वतः पण त्यांच्या ई न्यूज लेटर द्वारा सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे 461 पदाचं जे आरटीओएमईचं मागणी पत्र आहे ते प्राप्त झालं आणि आता ऑल क्लिअर आहे की ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे. पण एमपीएससी मध्ये काही जे बदल आहेत ना, त्याला आपण क्रांतिकारक बदल सुद्धा म्हणू शकतो, कारण प्रचंड मोठे बदल झाले. बऱ्याचशा ज्या रिक्रुटमेंट प्रोसेस आहेत त्या एमपीएससी कडे गेल्या, राईट. जसं की WRD वगैरे सारख्या जाहिराती आता एमपीएससी मार्फतच येणार आहेत. त्यामुळे हे मोठे बदल झालेत आणि हे वेळेवर बदल झाल्या कारणानं आपली जी जाहिरात येणार होती ती थोडीशी पुढे गेली. होऊ शकतं की जूनच्या एंडिंगला ही जाहिरात येईल पण, राईट. त्यामुळे आपल्याला आता तयारीला लागायचं, कारण आता एवढं क्रिस्टल क्लिअर झालेलं आहे ना की 461 जागा येणार आहेत, 2026 मध्येच येणार आहे. त्याचं मागणी पत्र गेलेलं आहे आणि एमपीएससीला ते प्राप्त पण झालेलं आहे, राईट. म्हणजे गेलं हे डिपार्टमेंटने आपल्याला जेव्हा आपण आरटीआय दाखल केला, राईट, तेव्हा आपल्याला कळालं आणि एमपीएससीने सुद्धा ई न्यूज लेटर द्वारा ते आपल्याला कळवलं. यामुळे आता कुठंही प्रिपरेशनला थांबायची गरज नाही. जे बघा कसं असतं की जे विद्यार्थी थोडंसं फास्ट सुरुवात करतात, लवकर सुरुवात करतात, ते नेहमी ऍडव्हान्टेज पोझिशनला असतात, त्याच्यात काही डाऊट नाही. क्लिअर. तुमची पूर्व परीक्षेची तयारी असेल, कंबाईन ग्रुप बी सी ची तुम्ही रेग्युलर तयारी करत होता, पूर्व परीक्षेची तयारी झाली असेल तर मेन्सकडे लक्ष द्या. मेन्सची चांगली तयारी असेल तर पूर्व परीक्षेकडे लक्ष द्या. आणि जेवढं ऍडव्हान्स मध्ये तुमचं प्रिपरेशन चालू करता येतं ना तेवढं चालू करा. फायनल इयर वाल्यांनी आता तुमच्या जवळपास एक्झाम एंड होत आल्या असतील, काही लोकांच्या झाल्याही असतील, राईट. लगेच एक्झाम झाल्या प्रिपरेशनला लागा, कारण ही आयडिया आता आपल्याकडे क्लिअर कटच आहे की 461 जागांचं मागणी पत्र गेलेलं आहे. आता बऱ्याच जणांना हा डाऊट होता की सर कॅटेगरी वाईज काय, तर कॅटेगरी वाईज कशा वॅकन्सीज आहेत हे सुद्धा आपण या आरटीआय जो आत्ता आलेला आहे बऱ्याच जणांनी पाहिला असेल टेलिग्राम ग्रुपवर. आपल्याही टेलिग्राम ग्रुपवर हा आरटीआयचं बघितलं असेल तुम्ही, त्यामुळे काही लोकांना माहिती झालं असेल. फक्त त्याच्यात काही कन्फ्युजन आहे, राईट, की जागांच्या बद्दलचं कॅटेगरी वाईजच्या ते कन्फ्युजन मी या व्हिडिओद्वारे दूर पण करणार आहे आणि कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत ते पण मी सांगणार आहे. तर चला बघू. बघा, सर्वप्रथम हा आरटीआय होता की ज्यानुसार आपल्याला कळालं होतं ना. हा आरटीआय कधीचा होता? 24 मार्चचा. याच्यावर मी व्हिडिओ पण घेऊन आलो होतो की एमपीएससी कडे मागणी पत्र पाठवण्यात आलेलं आहे डिपार्टमेंट कडून, राईट. आणि 17 तारखेला ज्या दिवशी मी मुंबईला होतो त्या दिवशी तुम्ही बघितला पण असेल फोटोज वगैरे आपल्या टेलिग्राम चॅनलवर किंवा युट्यूबला रील वगैरे बघितलेली असेल. त्यानंतर एमपीएससीचं ई न्यूज लेटर आलं. ती 1 जानेवारी ते 31 मार्च 2026 दरम्यान त्यांना कुठले कुठले मागणी पत्र प्राप्त झाले त्याबद्दलचं हे ई न्यूज लेटर आहे. यामध्ये त्यांनी दिलेलं आहे बघा, गृह विभाग सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक महाराष्ट्र घटक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026, राईट. घटकचं पोस्ट 461 पदाचं मागणी पत्र एमपीएससी कडे गेले. हे एमपीएससीने ऑफिशियली कळवलेलं आहे. आता नवीन काय, तर हे 25 मेचा जो आरटीआय आहे हा आरटीआय कशासाठीचा होता? 25 मेचा जो रिप्लाय आलेला आहे की प्रत्येक कॅटेगरी वाईज हे जे 461 पदं गेलेले आहेत ते 461 पदांपैकी कुठल्या कॅटेगरीला किती पदं आहेत, राईट, हे आपल्याला याद्वारे आता कळालेलं आहे. आता किती पदं आहेत तर बघा, त्या अगोदर आता बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी कन्फर्म झाल्या, ऍड येणार वगैरे सर्वच कन्फर्म झालेलं आहे. त्यामुळे आपण आरंभ 3.0 ही नवीन बॅच लॉन्च केलेली आहे. आरंभ 3.0, आरंभ 2.0 आपली कंप्लीट झाली. आता आरंभ 3.0 कडे आपला सुरुवात झालेली आहे, राईट. आणि जून मध्ये ही आरंभ 3.0 आपली चालू होते. वेगवेगळ्या डेट आहे, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये चालू होते. ऑनलाईन मध्ये मराठी मीडियमची आपली पूर्व परीक्षा प्लस मुख्य परीक्षेची 10 जूनला बॅच चालू होते, राईट. त्यानंतर ऑनलाईन इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी आपण इंग्लिशमध्ये सुद्धा घेणार आहोत, म्हणजे कंटेंट इंग्लिशमध्ये असेल, एक्सप्लेनेशन मराठीत असेल. तर ती 17 जून 2026 ला चालू होते. ऑफलाईन छत्रपती संभाजीनगरची 16 जूनला चालू होते. ऑफलाईन पुण्याची 18 जूनला चालू होते. ऑफलाईन नाशिकची 22 जूनला चालू होते. काही डाऊट असतील तर आपल्या ऑफिसला इग्नाइट अकॅडमीला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचे डाऊट्स विचारू शकता. महाराष्ट्रातली सगळ्यात बेस्ट दर्जेदार बॅच असणार आहे. 500 पेक्षा अधिक अधिकारी धनंजय कचाले सरांच्या मार्गदर्शनासाठी मार्गदर्शन अंडर घडवलेले आहे, राईट. या बॅच मध्ये महाराष्ट्रातली सगळ्यात टॉपची नॉन टेक्निकल टीम, राईट. मग
अभिजित राठोड सर असो, त्याचसोबत आपले बापू गायकवाड सर असो किंवा अमोल गाडेकर सर असो, आपल्या सर्व नावाजलेला महाराष्ट्रातला टॉपचा नॉन टेक्निकल पोर्शन कव्हर करणारा पूर्व परीक्षेचा आपला स्टाफ आहे. मुख्य परीक्षेला मी, प्रतीक सर, तुषार सर शिकवणार आहे आणि कंटिन्युअस मेंटॉरिंग सेशन धनंजय सरांचे तुमच्यासाठी असणार आहे. आणि सध्या या बॅचवर 30% ऑफ चालू आहे, त्यासाठीचा कुपन कोड आहे RTO30, राईट. तर या बॅचला तुम्ही एनरोल करू शकता. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही फॉर्मॅटमध्ये आहे. 20,000 पेक्षा जास्त पूर्व परीक्षेचे, मुख्य परीक्षेचे MCQ तुम्हाला 1000+ टेस्टच्या फॉर्मॅटमध्ये मिळणार आहेत, राईट. आणि रिझल्टच्या बाबतीत तर कोणाकडूनही तुम्ही ऐकाल, कुठल्याही अधिकाऱ्याकडून 2017 आणि 20 ला झालेल्या की इग्नाइट अकॅडमीचे रिझल्ट काय असतात आणि इग्नाइट अकॅडमी द्वारा किती मेहनत त्या बॅचेसवर घेतली जाते ते, राईट. नोट्स आपल्या अवेलेबल आहेत इंग्लिश मराठी मीडियमच्या दोन्हीच्याही, पूर्व परीक्षेच्या, मुख्य परीक्षेच्या, सर्व काही तुम्हाला या बॅचमध्ये अवेलेबल होईल. डिस्क्रिप्शनमध्ये ॲपची लिंक दिलेली आहे, ॲप डाउनलोड करा, ऑनलाईन बॅचला ऍडमिशन घेऊ शकता. इग्नाइट अकॅडमीच्या छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नाशिक ब्रांचेसला जाऊन सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. तर चला आता आपल्याला बघायचं कॅटेगरी वाईज नेमक्या किती सीट्स आहे. बघा आता हे अनुसूचित जातीसाठी 34, अनुसूचित जमातीसाठी 17, विमुक्त जाती म्हणजे NT म्हणतो आपण त्यांना, NTच्या 12, NTA, राईट. त्यानंतर भटक्या जमाती NTB, त्यानंतर NTC, राईट, NTD, सर्व यांच्यासाठी हे सर्वसाधारण. बघा आता कसं आहे की अनुसूचित जातीसाठी 34, त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी SC ST 17, राईट. विमुक्त जाती विजय ज्याला आपण 12, राईट. भटक्या जमाती NTB 5, त्यानंतर भटक्या जमाती क NTC 21, भटक्या जमाती ड म्हणजे NTD 12, ओके. विशेष मागास प्रवर्ग म्हणजे ज्याला SBC म्हणतो त्याच्या 5, इतर मागास प्रवर्ग म्हणजे OBC 97, SEBC 46 जे मराठा समाज आता SEBC मध्ये गेलेला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS 46, राखीव पद 166 म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी सुद्धा चांगले पद आहेत, ओके. हे सर्व मिळून किती आहेत, हे सर्व मिळून होतात तुमचे 461 पद, 461 पद. आता समजा अनुसूचित जाती आहे, अनुसूचित जाती मधल्या या 34 पैकी महिलांसाठी 10 आहेत, प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 2 आहेत, माजी सैनिकांसाठी 5 आहेत आणि उर्वरित ते मुलांचे आहेत. क्लिअर. म्हणजे यात कसं आहे की हे SCच्या सीट्स आहेत, हे STच्या सीट्स आहेत, हे NTAच्या आहेत, NTBच्या आहेत, राईट. मग याच्यातून तुमच्या रिझर्व्ह कॅटेगरीला, तुमच्यातल्या रिझर्व्ह म्हणजे महिला, प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिक यांना ते जाणार. क्लिअर. लेडीजसाठी पण खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. टोटल जर लेडीजच्या बघितल्या बघा अनुसूचित जातीमध्ये 10 किती आहेत महिलांसाठी आहे, प्रावीण्यप्राप्त खेळाडूला 2, माजी सैनिकांना 5, त्यानंतर अनुसूचित जमातीला म्हणजे STला 5, राईट, महिलांसाठी 1 प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिकांसाठी 2, विमुक्त जाती म्हणजे NTA 4 महिलांसाठी, 1 प्रावीण्यप्राप्त खेळाडू, माजी सैनिकांसाठी 2, NTB मध्ये टोटल 5 होत्या, महिलांसाठी 1 गेली, त्याच्यातली प्रावीण्यप्राप्त खेळाडूला काही नाही, माजी सैनिकांना 1 आहे. क्लिअर. भटक्या जमाती NTC, राईट, 6, टोटल 21, महिलांना 6, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 1, माजी सैनिक 3, त्यानंतर NTD 12 टोटल, त्याच्यात महिला 4, ओके, प्रावीण्यप्राप्त खेळाडू 1, माजी सैनिक 2. क्लिअर. त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग म्हणजे SBC टोटल 5, महिलांना 1, खेळाडूंना काहीच नाही, माजी सैनिकांना 1, ओके. OBCला 97 आहेत, महिलांना 29 आहे, प्रावीण्यप्राप्त खेळाडूंना 5, माजी सैनिकांना 14. क्लिअर. त्यानंतर SEBCला टोटल 46 आहेत, महिलांसाठी 14 आहेत, राईट. त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी 2 आहेत, माजी सैनिकांसाठी 7 आहे. त्यानंतर EWS टोटल 46, महिलांसाठी 14, माजी प्रावीण्यप्राप्त खेळाडू 2, माजी सैनिकांसाठी 7, राईट. आराखीव मध्ये म्हणजे जनरल मध्ये 166 टोटल, त्याच्यात महिलांसाठी 50, त्यानंतर प्रावीण्यप्राप्त खेळाडू 8, माजी सैनिक 25. क्लिअर. आता लेडीज साठीच्या टोटल सीट हे टोटल आहेत, हे आहेत ते 461. क्लिअर. याच्यात लेडीजचा 138, राईट. त्यानंतर खेळाडूंसाठी 23 आणि तुमच्या माजी सैनिकांसाठी सुद्धा खूप चांगल्या सीट आहेत 64, ओके. अनाथांसाठी कुठलंही सीट नाहीये, दिव्यांगता अलाउडच नाहीये RTO. क्लिअर. तर अशा या सीटचं मॅट्रिक्स आहे, खूप चांगल्या सीट आहेत. मुलींना 138 सीट. बघा तुम्ही विचार करा मेकॅनिकलला किती मुली राहतात. क्लिअर. तर तुमच्या 138 सीट. आणि जे म्हणतील की माझ्या कॅटेगरीसाठी कमी आहेत
राईट. आता होऊ शकतं की एखादा विद्यार्थी म्हणेल की बाबा एसबीसी साठी महिलांना एकच सीट आहे, ओपनच्या महिलांची सीट घेऊ शकता तुम्ही. ओके. किंवा या सर्वसाधारण ज्या आहेत मुलांच्या वगैरे सीट ते घेऊ शकता. राईट. सर्वसाधारण म्हणजे बघा याच्यातल्या मुलांना किती मिळणार, तर हे मायनस करून मिळतील बघा. राईट. 10, 2, 5 म्हणजे 17. 34 मधून 17 मायनस झाले तर या किती येतात, 17. 17 दोन्ही 34. राईट. हे मुलांसाठी आहे. याच्यात या 17 मध्ये लेडीज पण क्लेम करू शकतात. क्लिअर. या 17 मध्ये बाकीचे पण क्लेम करू शकतात, पण मग तेवढे मार्क घेऊन यावे लागतील तुम्हाला. क्लिअर. हे प्रॉपर सीट मॅट्रिक्स आहे. काही जणांचं कसं झालं होतं की हे फक्त मुलांसाठी आहे सर, हे टोटल आहे, हे सर्वसाधारण हे टोटल आहे त्या कॅटेगरीचं, लक्षात घ्या. क्लिअर. त्याच्यातून पुन्हा महिलांचं निघणार. आलं लक्षात. तर हे टोटल तुमचे, कारण हे 461 हा टोटल आकडा 461 बनतो. क्लिअर. तर चांगल्या आता सीट्स कळाल्या. ज्या कॅटेगरीला कमी आहेत त्यांनी सरळ सिंपल पकडायचं की माझं टार्गेट जे आहे ओपनच्या ज्या सीट्स आहेत तिथून मला सीट्स मिळवायची, त्यामुळं कॅटेगरीला कमी आहेत वगैरे या डोक्यातून गोष्टी काढून टाका. क्लिअर. हायर रँकला कसं जाईल आपण, मेन्सचे 250+ मार्क कसे घेऊन येईल, हे आपला दृष्टिकोन क्लिअर पाहिजे ते. क्लिअर. फक्त हे सीट्स काही वेळेस तुम्हाला मोटिवेट करून जातात. क्लिअर. कॅटेगरीच्या सीट्स आहेत, ओपनच्या सीट्स आहेत, भरपूर ओपन कॅटेगरीमध्ये भरपूर सीट्स आहेत. त्यामुळे आणि हे लक्षात घ्या पुन्हा की 2017ला एक अपवाद वगळता एवढ्या सीट्स कधीच आलेल्या नाही आणि पुढे सुद्धा येणार नाही. एवढ्या जर आत्ताच 461 भरल्या तर मग पुढे तर सीट्स कमी कधीतरी येतील 5-6 वर्षानंतर, त्यावेळेस आपण काहीही माहिती नाही. त्यामुळे हा शेवटचा चान्स आहे. अशाच प्रकारे तयारीला लागा आणि तुमचे 100% द्या. काहीही कंटेंट लागलं, काहीही डाऊट असतील तर बेझिझकपणे आम्हाला कॉन्टॅक्ट करा, इग्नाइट अकॅडमीला कॉन्टॅक्ट करा. मला स्वतःला येऊन भेटू शकता, काही प्रॉब्लेम नाही. मी पुण्याच्या ऑफिसला आपल्या असतो. मोस्टली दुपारी 1 ते 3च्या दरम्यान मध्ये तुम्ही मला येऊन भेटू शकता. तुमचे काही डाऊट्स असतील, काही गायडन्स लागत असेल तर बिंदास्त या, भेटा. राईट. बघा त्याच सोबत एक सर्वात मोठा डाऊट होता काही लोकांचा की सर पूर्व परीक्षा 12 जुलैलाच होणार का, कारण ऍडव्हर्टाइजमेंट पुढे गेली तर 12 जुलैला आता पूर्व परीक्षा होण्याचा प्रश्नच येत नाही. कारण कंबाईन ग्रुप सी ची 2025 ची जी ग्रुप सी ची मुख्य परीक्षा आहे ती आता 12 जुलैला गेलेली आहे. क्लिअर. त्यामुळे आता ही आपली जी पूर्व परीक्षा आहे ती आता गेली पुढं. राईट. आणखीन ऍडच आली नाही. ऍड आल्यावर तुम्हाला काही गोष्टींचा अंदाज लगेच येऊन जातो की पूर्व परीक्षा कधी होणार, पण सध्याच्या घडीला 12 जुलैला तुमची पूर्व परीक्षा होणार नाही, हे डोक्यात घ्या. आता ती पुढे गेली. महाराष्ट्रात पहिला रँक आलेला विद्यार्थी इग्नाइट अकॅडमीचा 2020च्या बॅचचा होता. ह्या 2025ला आपण त्यांचा सन्मान सोहळा ठेवला. तर तुम्ही म्हणाल सर एवढा डिले का ठेवला गेला आता, त्याचं कारण असं आहे की हे सगळे लोक ट्रेनिंगला आले होते नाशिकला महाराष्ट्र पोलीस अकादमीला, त्यावेळेस सर्वजण अवेलेबल होते म्हणून आपण नाशिकला एक सोहळा ठेवलेला होता. मुलांना थोडस व्यवस्थितपणे सर्वांना अटेंड करता यावा, तर बुलेट आपण अनाऊन्स केली होती 2020च्या आरटीओ एमिया मध्ये पहिला येईल. पुन्हा आदरणीय धनंजय सरांनी 2026 मध्ये जो महाराष्ट्रात पहिला येईल त्याला सुद्धा बुलेट डिक्लेअर केलेली आहे. राईट. आणि मुलींमध्ये पहिली येईल तिला स्कूटी. पहिला रँक, दुसरा रँक, तिसरा रँक आणि हे सर्व लोक जे सत्कारला 2020ला सिलेक्ट झाले होते त्यांचा सत्कार आपण नाशिकच्या सत्कार सोहळ्यामध्ये केलेला होता. हे 2017चे गुणवंत विद्यार्थी आहेत. ही आपली महाराष्ट्रातली सर्वात तगडी टीम आहे. राईट. प्रतीक भट सर, मकरंद सर, परशुराम सर, दीप्ती नायर मॅडम, अभिजित राठोड सर, बापू गायकवाड सर, त्यानंतर अमोल गाडेकर सर, राजेश जाधव सर, कृष्णा पाटील सर, किरण पाटील सर, त्याचसोबत नितीन सर. राईट. हे सगळ्यात महाराष्ट्रातली तगडी नॉन टेक्निकलची टीम. त्यानंतर आम्ही तिघं शिकवणारे आणि आमचे सर्वांचे गुरु मेंटॉर आपले धनंजय कचाले सर. कंटिन्युअस मेंटॉरिंग सेशन त्यांचे चालू राहतील. 2017 आणि 11 या 2 वर्षी सरांनी आरटीओ स्वतःही क्लिअर केलेला आहे आणि ONGC मध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून सर कार्यरत होते. क्लिअर. मी स्वतः योगेश माने, तुषार सर 2017 आणि 2020 मध्ये आरटीओ म्हणून सिलेक्ट झालेले आहेत. सध्या ते AMI म्हणून कार्यरत आहेत. राईट. प्रतीक रोडे सर प्रमोट झाऊन आता मोटर व्हेकल इन्स्पेक्टर बनले. जे 331 लोक प्रमोट झाले त्याच्यात आपले प्रतीक सर होते, मी. राईट. मागच्या 10-12 वर्षापासून कंटिन्युअस वेगवेगळ्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या रिक्रुटमेंटला शिकवतोय.
त्यासोबत आपले वेगवेगळे डेमो सेशन्स आहेत युट्यूबवर अवेलेबल, ते डेमो सेशन सुद्धा तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुम्हाला क्वालिटी कळेल. पूर्व परीक्षेचे, मुख्य परीक्षेचे सिलेबस काय, सिलेबस डिकोडिंगचे सेशन सुद्धा आपले झालेले आहेत. राईट, बॅच मध्ये काय काय मिळणार आहे तर कम्प्लीट तुमचं कव्हरेज असेल, सिलेबसचं कम्प्लीट कव्हरेज होईल. राईट, आणि प्रॉपर त्याने व्यवस्थित रिवाइज होईल. स्टेट बोर्डचे तुमची बॅच आहे, स्टेट बोर्ड मधून बऱ्यापैकी डायरेक्ट क्वेश्चन येतात, तर ते स्टेट बोर्डची सुद्धा तुम्हाला त्यामध्ये व्हिडिओज मिळतील. क्लिअर. त्यानंतर रिव्हिजनचे क्रॅश सेशन्स असतील. मी अख्खा थर्मोडायनामिक्स 50 तासामध्ये जर शिकवला तर त्याला 5 तासामध्ये तुमच्या रिव्हिजनसाठी सुद्धा अवेलेबल करून दिलेला आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन कंटिन्युअस माझे धनंजय सरांचे होत असतात. त्यासोबत पीवायक्यूचं अनालिसिस आहे, अधिकाऱ्यांशी संवाद होतो, जेणेकरून तुमचे काही डाऊट्स असतील ते सुद्धा क्लिअर होतात. तुमची एक्झामची स्ट्रॅटेजी कशी असावी, सिलेबस कसा कव्हर केला गेला पाहिजे, ते रिव्हिजन कसं केलं पाहिजे, ते या सर्व गोष्टींबद्दलचं तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं. राईट, स्टेट बोर्ड मधून कसे डायरेक्ट क्वेश्चन येतात याचं एक एक्झाम्पल आहे बघा. राईट, हा सिलेबस आहे, सिलेबसचा व्हिडिओ तिथं घेतला आपण. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षेचा दोन्हीचा सिलेबस डिकोडिंग आपण युट्यूबवर केलेलीच आहे. या आपल्या नोट्स आहेत मराठी मीडियमच्या, इंग्लिश मीडियमच्या, पूर्व परीक्षेच्या इग्नाइट अकॅडमीच्या ॲपवरून या तुमच्यासाठी अवेलेबल होऊन जातील. या मुख्य परीक्षेच्या आहेत, पीवायक्यूचं बुक आणि त्याचसोबत प्रत्येक सब्जेक्ट वाईज बुकलेट सुद्धा अवेलेबल करून दिलेले आहेत. राईट, काही प्रश्न जर असतील तर नक्की कमेंट करा, त्याच्यावर व्हिडिओ घेऊन येतो. तुम्हाला माझ्याशी स्वतः भेटायचं असेल, बोलायचं असेल तर इग्नाइट अकॅडमीचं शुक्रवार पेठेमध्ये प्रेस्टीज पॉइंटला ऑफिस आहे, फर्स्ट फ्लोअरवर. राईट, बॅक साईडला ऑफिस आहे. फर्स्ट फ्लोअरला गेले तुम्ही की बॅक साईडला तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऑफिस मिळेल. तिथंच आपला पूर्ण क्लासरूम, प्रिमायसेस वगैरे आहे. मी तिथं तुम्हाला अवेलेबल असतो. 1 ते 3च्या दरम्यान मला येऊन तुम्ही भेटू शकता. काही डाऊट्स असतील तर तेही तुमचे क्लिअर होऊन जातील आणि काही गायडन्स लागत असेल ते सुद्धा तुम्हाला मिळेल. तुर्तास मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.